नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, गेल्या 2 महिन्याआधी ज्या बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं, मग त्याच्यामध्ये विविध शेतकरी संघटना, शेतकरी नेते आणि स्वतः शेतकरी वर्ग हा सामील झाला होता। आणि त्याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते। मित्रांनो, अखेर आता त्या कर्जमाफीच्या योजनेला आता गती आलेली आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्याकडून कागदपत्र मागवले जात आहेत आणि ते पडताळणी करून शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी केल्या जाणार आहे। मित्रांनो, हे 30 जूनपर्यंत हे कर्जमाफी केल्या जाणार आहे का? जर झालीच तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुम्हाला नुकसान भरपाईपासून रोखू शकते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी बांधवांनो, राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजतोय। गेल्या अनेक महिन्यांपासून या मागणीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे। खरं तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र अजून या संदर्भात कोणता ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आणि यापुढे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेत्यांकडून मोठं राज्यव्यापी आंदोलन सुद्धा उभारले होते। दरम्यान आता याच शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। आता कर्जमाफी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2026 आधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असे संकेत दिले आहेत। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना यावेळी सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार असे सांगितले आहे। अशी सगळी परिस्थिती असतानाच आता कर्जमाफी प्रक्रियेला गती मिळाली आहे। 30 जून 2025 पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या शेतकरी खातेदारांची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले आहेत। त्यानुसार राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विकास संस्थांकडून डाटा गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे। राष्ट्रीयकृत बँकांचा कर्जविषयक डाटा नियमानुसार तयार असतो, मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना थेट कर्ज देत नसून विकास संस्थांमार्फत कर्ज वितरित केले जाते। त्यामुळे विकास संस्थांनी शेतकऱ्यांची थकीत व नियमित कर्जाची माहिती तसेच आधार कार्ड, बँक पासबुक आणि फार्मर ID या कागदपत्रांची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। शेतकरी मित्रांनो, मार्च जून 2025 या कालावधीत असलेल्या थकीत व चालू बाकीची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले असून राज्य शासन व या आधारे कर्जमाफीची पुढील रूपरेषा निश्चित करणार आहे। कर्जमाफी कोणत्या वर्षापर्यंतची आणि किती रकमेपर्यंत देय असेल याचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे। राज्यात 30 नागरी बँका आणि अनेक पतसंस्था ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात। अनेक शेतकरी राष्ट्रीयकृत बँका किंवा विकास संस्थांकडून कर्ज न मिळाल्यास नागरी बँका व पतसंस्थांचा आधार घेतात। यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात याच संस्थांना समाविष्ट न केल्यामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते। त्यामुळे यावेळी नागरी बँका आणि पतसंस्थांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा अशी जोरदार मागणी राज्यभरातून होत आहे। त्यामुळे आता या संदर्भात सरकारकडून नेमका काय निर्णय होणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफीच्या संदर्भातली पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण माहिती समोर घेऊन आलेल्या आहेत। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। आपण पुन्हा भेटूयात की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।